हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे रिबफ. रिबफचं काय डेफिनेशन आहे तर रिजेक्ट समवन और समथिंग इन अन ॲब्रप्ट और अनग्रॅशियस मॅनर. म्हणजेच काय काय करणे, नकार देणे किंवा जो अचानकपणे मिळणारा जो नकार असतो त्याला काय म्हटलं जातं, रिबफ. ओके, नकार देणे किंवा अचानकपणे नकार जो मिळतो त्याला म्हटलं जातं रिबफ किंवा टाळणे. टाळणेला सुद्धा रिबफ असं म्हटलं जातं. सो रिबफ म्हणजे काय होते, अचानक मिळणारा नकार, नकार देणे किंवा टाळणे. ओके, सो सिनोनिम काय आहे रिबफचे आता तर रिजेक्ट, टर्न डाऊन, स्पर्न किंवा रिफ्यूज हे आहेत सिनोनिम रिबफचे. आणि अँटोनिम्स आहेत प्रेज, अप्रुव्हल आणि कॉम्प्लिमेंट. ओके, सो आता याचा युजेस बघून घेऊया आपण. सेंटेन्स कसं काय तयार करण्यात आलेलं आहे. सो आय आस्क्ड हर टू बी माय वाईफ अँड वॉज रिबफ्ड इन नो अनसर्टेन टर्म्स. म्हणजे काय म्हणण्यात आलं यामध्ये की मी तिला माझी पत्नी होण्यासाठी विचारले आणि मला स्पष्ट शब्दात काय मिळाला, नकार मिळाला आहे. आय आस्क्ड हर टू बी माय वाईफ अँड वॉज रिबफ्ड इन नो अनसर्टेन टर्म्स. म्हणजेच मी तिला माझी पत्नी होण्यासाठी विचारले आणि मला स्पष्टपणे नकार मिळाला. ओके, सो हे आहे यूज करण्यात आलेला आहे रिबफला सेंटेन्समध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ग्राउस. ग्राउसचं काय डेफिनेशन आहे तर कंप्लेन अबाउट समथिंग ट्रॅव्हियल किंवा ग्रंबल. म्हणजे काय होते, कुरकुर करणे, राग करणे किंवा किटकिट करणे कशासाठी पण, त्याला काय म्हटलं जातं, ग्राउस असं म्हटलं जातं. सो ग्राउस म्हणजे होते कुरकुर करणे, तक्रार करणे किंवा किटकिट करणे सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा राग करणे, राग करणे. ठीक आहे. सिनोनिम्स काय आहेत आता ग्राउसचे, ग्रंबल, कंप्लेन, मॉर्न, ग्रोन आणि प्रोटेस्ट. हे आहेत सिनोनिम कशाचे, ग्राउसचे. आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्ट, बिअर, काउंटेनन्स आणि एंड्युअर. ओके, हे आहेत अँटोनिम. आता ग्राउस कसं यूज करण्यात आलेला आहे हा शब्द सेंटेन्स मध्ये तो बघूया आपण. अवर बिगेस्ट ग्राउस वॉज अबाउट द नॉईज ऑफ कन्स्ट्रक्शन वर्क. म्हणजेच आमचा सर्वात मोठा राग बांधकामाचा जो आवाजाबद्दल आहे त्याकरता होता. ओके, अवर बिगेस्ट ग्राउस वॉज अबाउट द नॉईज ऑफ कन्स्ट्रक्शन वर्क. सो असा हा इथे ग्राउस म्हणून यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की आमचा सर्वात मोठा राग जे बांधकामाचा आवाज आहे त्याकरता होता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फॅब्रिकेट. फॅब्रिकेटचं डेफिनेशन काय आहे, इन्व्हेंट समथिंग इन ऑर्डर टू डिसीव. म्हणजेच फॅब्रिकेट करणे म्हणजे काय होते, बनवणे सुद्धा होते. जसं फॅब्रिकेशन आहे, कशाचं फॅब्रिकेशन होते म्हणजेच त्याला बनवणे, तयार करणे, याला आपण फॅब्रिकेट करणे असं म्हणतो. किंवा बनावट तयार करणे, कशाचे पण डॉक्युमेंट्स आहे त्याची बनावट तयार करणे, बनावटपणा करणे, याला सुद्धा फॅब्रिकेट असं म्हटलं जातं. सो फॅब्रिकेट म्हणजे काय होते, बनावट तयार करणे किंवा बनावटपणा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. खोटी गोष्ट म्हणजेच काही पण खोटं तयार करणे, डॉक्युमेंट्स खोटे तयार करणे वगैरे, त्याला सुद्धा फॅब्रिकेट करणे असं म्हटलं जातं. किंवा बनवणे, याला सुद्धा फॅब्रिकेट म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया. सिनोनिम काय आहे, फॉल्सिफाय, फेक, काउंटरफिट, मेक अप अँड इन्व्हेंट. सो हे आहेत सिनोनिम फॅब्रिकेटचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, डिस्ट्रॉय आणि डिसमॅन्टल. ओके, सो याचा युजेस बघून घेऊया. फॅब्रिकेटचा कसा करण्यात आलेला आहे, यू विल हॅव टू फॅब्रिकेट अन एक्झॉस्ट सिस्टीम. म्हणजेच तुम्हाला एक्झॉस्ट सिस्टीम बनवावी लागेल असा या सेंटेन्सचा अर्थ आहे.
आणि असं हे फॅब्रिकेट याच्यामध्ये यूज करण्यात आलेलं आहे. कशा करता की एक्झॉस्ट सिस्टीमला तुम्हाला बनवावं लागेल. म्हणजे इथे फॅब्रिकेटचा काय म्हणून यूज करण्यात आलेला आहे, बनवण्याकरता, तयार करण्याकरता, इन्व्हेंट करण्याकरता. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इम्प्लिकेट. इम्प्लिकेटचं काय डेफिनेशन आहे, शो समवन टू बी इन्व्हॉल्व्ड इन अ क्राईम, म्हणजेच गुंतवणे कोणाला पण, एखादा गुन्हा असला, गुन्ह्यामध्ये किंवा इत्यादी जे पण आहे त्याच्यामध्ये त्यांना गोवणे, याला काय म्हटलं जातं, इम्प्लिकेट करणे. तर इम्प्लिकेट म्हणजे काय होते, गुंतवणे किंवा ज्याशी संबंध आहे, ज्याशी संबंध आहे असे दाखवणे किंवा गुन्हा इत्यादी मध्ये गोवणे, त्याला काय म्हटलं जातं, इम्प्लिकेट. सो सिनोनिम काय इम्प्लिकेटचे, इनक्रिमिनेट, कॉम्प्रोमाइज आणि ॲग्रीमेंट. आणि अँटोनिम बघून घेऊया काय, तर इम्प्लिकेट म्हणजे काय होते, गुन्हा इत्यादी मध्ये गोवणे किंवा गुंतवणे च्या संबंध आहे असे दाखवणे. तर अँटोनिम बघून घेऊया काय आहे इम्प्लिकेटचे. अँटोनिम आहे ॲब्सॉल्व. आता इम्प्लिकेटला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये. सो सेंटेन्स काय आहे, ही इम्प्लिकेटेड हिज गव्हर्नमेंट इन मर्डर ऑफ 3 जजेस. सो त्यांनी त्याच्या गव्हर्नमेंटला काय केलेलं आहे, 3 जजेसचे जे मर्डर झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना गुंतवलेलं आहे किंवा त्यांचा संबंध आहे असा दाखवलेला आहे. ओके, आणि नेक्स्ट काय आहे सेंटेन्स, व्हायरसेस आर नोन टू बी इम्प्लिकेटेड इन अ डेव्हलपमेंट ऑफ सर्टेन कॅन्सर. म्हणजेच जे काही प्रकारचं जे कॅन्सर आहे त्याच्या डेव्हलपमेंट करता व्हायरसचा संबंध आहे असा दाखवण्यात आलेला आहे. सो असा यूज करण्यात आलेला आहे इम्प्लिकेटचा या सेंटेन्सेस मध्ये. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे तर फियांसी. फियांसी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे काय होते, हिंदीमध्ये मंगेतर होत असते. आणि वन एंगेज टू बी मॅरिड, जे लग्नाच्या आधी जे एंगेजमेंट होत असते, एंगेज होत असतात दोघ जण, त्याला काय म्हटलं जातं, फियांसी असं म्हटलं जाते. ते दोघ जण जे असतात ते फियांसी असतात. सो मराठीमध्ये काय म्हटलं जातं फियांसीला, वागदत्त पुरुष किंवा वागदत्त वधू. आणि हिंदीमध्ये काय म्हटलं जातं, मंगेतर. ओके, नेक्स्ट आहे आर्मी. आर्मी म्हणजे काय होते, अ नंबर ऑफ सोल्जर्स. तर आर्मी म्हणजे होते सैन्य. मराठीमध्ये काय होते, आर्मी म्हणजे सैन्य किंवा लष्कर सुद्धा आपण म्हणू शकतो. किंवा एखाद्या देशाचे जे जमिनीवर लढणारे सैन्य असते त्याला आर्मी असं म्हटलं जातं. एखाद्या देशाचे जमिनीवर लढणारे सैन्य त्यांना आर्मी म्हटलं जातं. ओके, सो हे इझीच आहे फियांसी आणि आर्मी वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आज. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे ट्रोझो. ट्रोझोची काय स्पेलिंग आहे तर ऑप्शन डी करेक्ट स्पेलिंग आहे, TROUSSEAU. तर याला ट्रोझो, ट्रोझो असं प्रोनाऊन्स करायचं. ओके, सो ट्रोझो म्हणजे काय होते तर वधूचा जो एकूण साज असतो, कपडे, ज्वेलरी, जे पण ॲक्सेसरीज आहे त्यांना काय म्हटलं जातं, ट्रोझो असं म्हटलं जातं. जे पण ब्राईडचे जे कपडे असतात त्यांना काय म्हटलं जातं, ट्रोझो. ओके, वधूचा एकूण साज याला म्हटलं जातं ट्रोझो. नेक्स्ट वर्ड आहे इलेक्ट्रोक्युटेड. इलेक्ट्रोक्युटेडची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, ELECTROCUTED. आणि इलेक्ट्रोक्युटेड म्हणजे काय होते तर विद्युत शॉक, इलेक्ट्रिक शॉक, विद्युत शॉक, इलेक्ट्रिक शॉक. ओके, नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट काय आहे, किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. म्हणजेच एकाच दगडात 2 पक्षी मारणे याचा असा अर्थ होतो मराठीमध्ये.
तर बघून घेऊया आपण एकदा मीनिंग काय आहे. टू सॉल्व 2 प्रॉब्लेम्स ॲट अ टाइम विथ जस्ट 1 ॲक्शन. म्हणजेच एकच कृती करून 2 गोष्टी साध्य करणे असं याचा अर्थ होतो. आणि त्याचं सेमच मराठीमध्ये काय आहे म्हण आहे ती, की एकाच दगडात 2 पक्षी मारणे. म्हणजेच एकाच कामाकरता एकच कृती करून दोन्ही गोष्टी साध्य करणे असा याचा अर्थ होतो. एकच कृती करून 2 गोष्टी साध्य करणे. ओके, याचा अर्थ काय होतो. किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. एकाच दगडात 2 पक्षी मारणे. नेक्स्ट आहे कीप समथिंग ॲट बे. कीप समथिंग ॲट बे म्हणजे काय होते. कीप समथिंग अवे. म्हणजेच एखादी जे काही पण एखादी गोष्ट आहे जी समस्या देऊ शकते आपल्याला, तर त्या परिस्थितीपासून त्या गोष्टीपासून आपल्या म्हणजे आपल्याला त्याच्यापासून दूर ठेवणे, आपल्यापर्यंत ते येऊ न देणे, त्याला काय म्हटलं जातं. कीप समथिंग ॲट अ बे. एखादी समस्यादायक परिस्थिती आहे त्याच्यापासून दूर राहणे, ते आपल्यापर्यंत येऊ न देणे, त्याला कीप समथिंग ॲट अ बे असं म्हटलं जातं. तर एखाद्या समस्यादायक परिस्थितीला आपल्याकडे येऊ न देणे म्हणजे काय होते. कीप समथिंग ॲट अ बे. कीप समथिंग ॲट बे. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिलेलं आपण, इझी होते आजचे. जे मिनिंग्स पाहिलेले, वोकॅब्युलरी पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये एकदा तुम्ही मराठीचे मिनिंग्स पाहून घ्या, तुम्हाला जे मी सांगितलेले आहे. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा परत वाचून घ्या आणि नोट डाऊन करत चला. ओके, सो थँक्यू ऑल ऑफ यू अँड ऑल द बेस्ट.